मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CSC सेंटर अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटर आपण ज्याला जनसेवा केंद्र असे देखील म्हणतो, तर ही केंद्रासाठी ऑनलाईन अप्लाय कसा करायचा आणि याचा ID पासवर्ड कसा मिळवायचा हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांनी अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर त्यांनी खालील सबस्क्राइब हे लाल रंगाचे बटन दाबून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला अनेकांनी रिक्वेस्ट केली होती, सर आमचं व्हीएलई रजिस्ट्रेशन होत नाहीये CSC वर, तुम्ही आम्हाला याविषयी एक व्हिडिओ बनवा म्हणून मी खास त्यांच्यासाठी हे CSC रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी बनवत आहे। माझे एक कस्टमर आहे, त्यांचे मी या ठिकाणी CSC रजिस्ट्रेशन करून देत आहे। तर हे CST रजिस्ट्रेशन तुमच्या समोर या ठिकाणी लाईव्ह मी या ठिकाणी करणार आहे। तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा, जेणेकरून तुम्हालाही असे अप्लाय करते वेळेस कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, या अगोदर आपण आपले सरकार सेवा केंद्राचे, ज्याला आपण महाई सेवा केंद्र म्हणतो, तर या महाई सेवा केंद्राचे रजिस्ट्रेशन कसे करायचे यावर देखील एक व्हिडिओ बनवला आहे। ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही तो पहा किंवा कमेंट बॉक्स देखील चेक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ सापडत नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्या या चॅनलला व्हिजिट देऊन देखील आपले सरकार सेवा केंद्र कसे घ्यायचे याचा तो व्हिडिओ बघून घ्या। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करायचे आहे register.csc.gov.in। नंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक वेब पेज दिसेल, यामधील अप्लाय या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन, स्टेटस चेक आणि रिप्रिंट ॲप्लिकेशन अशा प्रकारचे पर्याय दिसतील। यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनवर प्रेस करून आपण CSC साठी अप्लाय करू शकतो। त्यानंतर ॲप्लिकेशन जो नंबर आपल्याला मिळेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो या ठिकाणी आपण चेक स्टेटसवर टाकून त्याचं जे स्टेटस आहे ते आपण या स्टेटस चेकच्या माध्यमातून चेक करू शकतो। त्यासोबतच खाली रिप्रिंट ॲप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून आपण आपला जो रेफरन्स नंबर आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याचा ॲप्लिकेशन नंबर तो टाकून तुम्ही तुमच्या अर्जाची रिप्रिंट तुम्ही याच्या मार्फत देऊ शकता आणि ही रिप्रिंट आपल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करावी लागते। तर अशा प्रकारचे हे 3 ऑप्शन आहेत। या न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल। त्यावरती आपल्याला सिलेक्ट ॲप्लिकेशन टाईप म्हणून निवडायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा VLE, SHG आणि RDD अशा प्रकारचे 3 टाईप्स तुम्हाला लॉग इन करण्यासाठी किंवा हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिसतील। तर मित्रांनो, CSC VLE मार्फतचे जे रजिस्ट्रेशन आहे हे फार पूर्वीच क्लोज करण्यात आले आहे, म्हणजे या VLE मार्फत तुम्ही कुठलेही अप्लाय करू शकत नाहीत। पूर्वी तुम्ही असे अप्लाय करू शकत होता, परंतु आता हे सध्या पूर्णतः बंद झाले आहे। आता तुम्ही SHG अर्थात सेल्फ हेल्प ग्रुप अर्थात स्वयंसहायता गट किंवा RDD म्हणजे रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्या रजिस्ट्रेशन नंबरचा उपयोग करून देखील तुम्ही या ठिकाणी CSC सेंटरसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। मी या ठिकाणी माझ्याकडे SHGचा रजिस्ट्रेशन कोड आहे, तो वापरून मी या ठिकाणी CSC साठी रजिस्ट्रेशन करणार आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला SHG आणि RDD कोड काय असते हे या ठिकाणी कुठून मिळते हे थोडक्यात सांगणार आहे। मित्रांनो, SHG ग्रुप प्रत्येक गावात असतो। जवळपास 10 ते 12 लोक किंवा महिला एकत्रित येऊन SHG ग्रुपचे निर्माण करतात, त्याला आपण बचत गट देखील म्हणतो। तर तुम्ही तुमचे इंडिव्हिज्युअल बचत SHG ग्रुप देखील क्रिएट करू शकता। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करावे लागते। त्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाच्या लघु व खादी उद्योग मंत्रालयाच्या वेबसाईटवर अर्थात PMEGP या पोर्टलवर व्हिजिट द्यावी यायची आहे। त्यानंतर होम पेजमध्ये तुम्हाला निळ्या टॅबवर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप अर्थात SHG साठी रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण अर्ज व्यवस्थित वाचून चांगल्या प्रकारे संपूर्ण अर्ज भरायचा आहे। भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे मित्रांनो, ती प्रिंट काढून तुम्हाला जिल्हा उद्योग कार्यालयात जाऊन जिल्हा उद्योग अधिकारी यांच्याशी संपर्क करून तो तुमचा जो फॉर्म आहे त्यांच्याकडे जाईल, तो त्यांनी अप्रूव्ह करतील आणि तुम्हाला SHGचा रजिस्ट्रेशन क्रमांक हा त्यामार्फत मिळून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला हा जो SHG कोड आहे पुढे CSC रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला नक्कीच वापरता येईल। तर प्रत्येक गावामध्ये हे SHG कोड असतातच, ते कोड वापरून देखील तुम्ही CSC रजिस्ट्रेशन करू शकता। जर तुम्हाला SHG कोड जर हवा असेल तुमच्या भागाचा तर नक्कीच तुम्ही आमच्या मार्फत ते घेऊ शकता। तर तुम्हाला SHG कोड आमच्या मार्फत घेण्यासाठी तुम्हाला 96 23 76 32 73 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे। मित्रांनो, आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या भागाचा जो SHG कोड आहे
तो आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. तो वापरून तुम्ही CSCचं रजिस्ट्रेशन नक्की करू शकता. त्यानंतर बघा, आता आपण RDD कोडबाबत पाहू. RDD म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होय. रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एक प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे माय RDD म्हणून. ती प्ले स्टोअरवरून RDD ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे. त्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी करावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तो व्यवस्थित भरून तुम्हाला सगळ्यात शेवटी जो तुमचे जे पंचायतचे जे अधिकारी आहेत त्यांना आपण BDO म्हणतो, त्यांचा ऑफिशियल मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे. त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करायचे आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा जो RDD कोड आहे या ठिकाणी जनरेट होऊन जाईल आणि ते तुम्ही नंतर CSCसाठी वापरू शकता. तर ही सर्व प्रक्रिया तुम्हाला पंचायत समितीमध्ये BDO समक्ष उभं राहून या ठिकाणी करायची आहे. मित्रांनो, ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीये, हे एक सोशल वर्क आहे. जर त्यांनी तुम्हाला जर हे नाही म्हणले किंवा तुम्हाला जर कुठलाही त्यांनी जर सपोर्ट नाही केला तर मित्रांनो, तुम्ही याची ऑनलाईन तक्रार देखील करू शकता आणि 20 दिवसामध्ये ते तुम्हाला स्वतः या ठिकाणी पर्सनली बोलून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला मदत करतील. मित्रांनो, तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून आपले सरकार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यामार्फत तुम्ही कोणत्याही प्रकारची कुठल्याही शासकीय विभागाची तक्रार या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट 20 दिवसामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच खूप छान प्रोसिजर आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही अशा प्रकारे तक्रार करू शकता. त्यानंतर तुम्हाला ते संबंधित अधिकारी स्वतः बोलून तुम्हाला या ठिकाणी SHG कोड प्राप्त करून देण्यासाठी मदत करतील. तर त्यानंतर तुम्ही हा कोड वापरून तुम्ही या ठिकाणी CSC रजिस्ट्रेशन करू शकता. मी येथे SHG कोड टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत आहे. SHG कोड टाकल्यानंतर या ठिकाणी मी खाली मोबाईल नंबर टाकेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा आहे, तो कॅप्चा व्यवस्थित पाहून सबमिट करेल. त्यानंतर माझा जो मोबाईल आहे किंवा जो कस्टमरचा मोबाईल आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा कॅप्चा व्यवस्थित पाहून एंटर करायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या ईमेलवर एक OTP येईल मित्रांनो. तो ईमेलवरील जो OTP आहे तो व्यवस्थित पाहून तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकून सबमिट करायचा आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुमच्या मेल IDवर एक OTP असलेला मेल येईल, ज्यामध्ये एक OTP असेल. तो OTP पाहून तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून सबमिट करायचा आहे. मित्रांनो, तो व्यवस्थित OTP पाहून या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिसतील. तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर सबमिटवरती प्रेस करायचे आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर किंवा आधार खाली असलेला जो व्हर्च्युअल ID नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुमचे जे नाव आहे मित्रांनो, जसे तुमचे आधार कार्डवर नाव आहे अगदी तसेच नाव तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये स्पेलिंग मिस्टेक न होऊ देता व्यवस्थित टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा जो जेंडर आहे, तुम्ही मेल आहात का फिमेल, तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे जन्मतारीख आहे मित्रांनो, ती जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचे जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा देखील तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही या ठिकाणी रूरलवर क्लिक करा. जर तुम्ही अर्बन भागातून असाल किंवा शहरी भागातून असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्बन या ऑप्शनवर क्लिक करा. त्या ठिकाणी ऑथेंटिकेशन टाईपवर तुम्हाला OTPवर प्रेस करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जो बाजूला कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ते खाली टर्म्स आणि कंडिशन दिल्यात त्यावर चेकमार्क करून तुम्हाला खाली जे निळ्या रंगाचं सबमिट बटन दिसेल त्या सबमिटवरती तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचे आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला चेकमार्क करून OTPवर प्रेस करून या ठिकाणी जनरेट OTPला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा जो रजिस्टर मेल ID आहे आणि तुमचा जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP येईल. मित्रांनो, आधार लिंक व मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे CSC सेंटरसाठी अप्लाय करताना. तो OTP टाकल्यानंतर मित्रांनो, तुमचा जो CSC रजिस्ट्रेशन जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे मित्रांनो तो ओपन होईल, ज्यामध्ये तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्हाला ऑलरेडी फिल झालेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुमचा सध्याचा पाहिजे आणि फोटोची साईज ही 5 ते 20 KB दरम्यान असली पाहिजे. त्यानंतर खाली तुम्हाला किओस्क नेम म्हणजे तुमच्या दुकानाचे किंवा तुमच्या सेवा केंद्राचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. तुमच्या दुकानाचे किंवा सेंटरचे नाव टाकल्यानंतर तुमचा जो दुकानाचा पत्ता आहे
तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण टाकायचा आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम तुमचं जे दुकान आहे कोण्या मार्गावर आहे त्या रस्त्याचं किंवा त्या मार्गाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पिन कोड, त्यानंतर तुमचं जो पोलीस स्टेशन आहे जवळपास, जो कोणी जवळचं स्टेशन असेल तुमच्या, तो पोलीस स्टेशन तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर शॉपचे जे जिओ टॅग आहे मित्रांनो, तर ही जिओ टॅग तुम्हाला सेट करायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लॉन्जिट्युडिनल किंवा लॅटिट्युडिनल टाकून देखील तुम्ही या ठिकाणी तुमचं लोकेशन सेट करू शकता. जर तुम्हाला ही कन्सेप्ट कळत नसेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट सॅटेलाईटद्वारे तुमचं कर्सर तुमच्या दुकानाच्या लोकेशनवर ठेवून देखील तुम्ही तुमचे जे जिओ टॅग आहे ते तुम्ही दुकानाचे लोकेशन या ठिकाणी सेट करू शकता. त्यानंतर मित्रांनो हे लोकेशन सेट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे. खाली तुम्हाला पॅन कार्डचे डिटेल्स टाकायचे आहेत. त्यावरती तुमचं जे पॅन कार्ड नंबर आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्याखाली तुमचे जे बँकेचे डिटेल आहेत ते भरायचे आहे. बँकेचे डिटेल भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जे खातं आहे ते चालू आहे किंवा बचत आहे, आपण त्याला करंट किंवा सेव्हिंग म्हणतो, ते ह्या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँक पासबुकवर जसं तुमचं नाव आहे कुठलीही स्पेलिंग मिस्टेक न होऊ देता अगदी तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जो बँकेचा जो IFSC कोड आहे मित्रांनो, तो IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचे ब्रांचचे जे नाव आहे ते ब्रांचचं नेम ह्या ठिकाणी टाकायचं आहे. हे सर्व डिटेल तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकवर मिळून जातील. त्यानंतर तुमचं जे शाखा आहे ब्रांच, त्या शाखेचा त्या बँकेचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. व्यवस्थित तुमचं खाते क्रमांक एकही शब्द चुकू न देता तुम्हाला व्यवस्थित इथं खाता नंबर टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा जो पासबुक आहे किंवा तुमचं जे कॅन्सल चेक आहे त्यापैकी कोणतंही एक, जर तुमच्याकडे जर बँक पासबुक असेल तर तुम्ही पासबुकचं चांगल्या प्रकारे स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता, किंवा तुमचा जो कॅन्सल चेक आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करू शकता. मित्रांनो याची साईज ही तुम्हाला 10 ते 80 KB दरम्यान असावी चेकची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला KYC डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे आधार कार्ड आहे ते स्कॅन करून या ठिकाणी त्याच साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा जो भरलेला फॉर्म आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित बघायचा आहे. व्यवस्थित बघून तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन वाचून तुम्हाला या ठिकाणी चेक मार्कवर क्लिक करून या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. मित्रांनो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म सबमिट होईल आणि तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो डिस्प्ले होईल. मित्रांनो हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जे स्टेटस आहे ते चेक करू शकता. त्यासोबतच मित्रांनो जर हा ॲप्लिकेशन जर तुमचा 15 दिवसामध्ये जर अप्रूव्ह नाही झाला तर ही ॲप्लिकेशनचा जो PDF आहे त्याची प्रिंट काढून तुम्ही तुमचे जे CSC मॅनेजर आहेत त्यांना दाखवून तुम्ही त्यांच्यामार्फत देखील याचं अप्रूव्ह घेऊ शकता. साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं जे अप्रूव्ह आहे मित्रांनो या ठिकाणी होऊन जातं आणि तुम्हाला स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो CSC ID आहे तो आणि DigiMail तुम्हाला या ठिकाणी मिळतो. त्यानंतर तुम्हाला DigiMail ओपन करून तुम्ही तुमचा जो CSC ID आणि पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी तो DigiMailमधला पासवर्ड आणि या ठिकाणी CSC ID टाकून तुम्ही या ठिकाणी CSC लॉग इन होऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या CSCचं रजिस्ट्रेशन करायचे आहे. तर तुम्हाला जर हे ॲप्लिकेशन भरता येत नसेल किंवा तुम्हाला जर CSC ID जर पाहिजे असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला तुमचं CSC ID बनवून देऊ. त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या 9623763273 या व्हॉट्सअप नंबरवरती त्याप्रमाणे व्हॉट्सअप करा. नक्कीच आम्ही तुम्हाला तुमचे जे CSC सेंटर आहे ते चालू करून देऊ. त्यासोबत तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट काढायची जी ट्रेनिंग आहे ती देखील आम्ही तुम्हाला देऊन टाकू. तर मित्रांनो या विषयासंदर्भातले इतर व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या. सरकारी कागदपत्रे प्रमाणपत्रे कसे काढायची याबाबत मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहे, तर ते देखील तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन बघा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला व्हिजिट देऊन देखील तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघून घ्या.